जागा जर वन विभागाच्या मालकीची असेल तर याचा कर आम्ही असा कसा द्यायचा असं महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलंय। वन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील वादामुळे समांतर जलवाहिनीचं काम पाकडी हिवरे चिखली परिसरात थांबलेलं आहे। या ग्रामपंचायतीचे ठराव विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मिळाल्यास याद्वारे वन विभागाच्या पर्यायी जागेतून जलवाहिनी नेता येणार आहे। मात्र पाकडी ग्रामपंचायतीने थकीत 62 लाखांचा कर मागितल्यानं कोंडीत सापडलेल्या महापालिकेनं जलशुद्धीकरण केंद्राची जागा वन विभागाच्या मालकीची असल्यानं आम्ही कर कसा भरणार असा प्रतिप्रश्न केलाय। आता हा विषय पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आला असून जिल्हाधिकारी यावर तोडगा काढतील असा विश्वास महापालिकेनं व्यक्त केलाय। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली 13 महिन्यात 93 किलोमीटर काम पूर्ण झाले। आता केवळ 5 किलोमीटर अंतरावर जलवाहिनी टाकायला अडचणी येत आहेत। चिखली हिवरे पाकडी या ठिकाणी याचा समावेश करण्यात आलाय। एकंदरीतच हे काम कधी पूर्ण होणार, काहीतरी कारण सांगून जनहिताच्या कामाची अडवणूक या कामासंदर्भात कुणाला करता येणार नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात जर कोणी असं केलं तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत, अशी महत्त्वपूर्ण माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली आहे।